माझा आवाज जनतेचा। 8 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर मृतदेह सापडला। आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील पिंपरी गावातील 18 वर्षीय दीपक सुरेश खाडे याचा मृतदेह अखेर 8 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सापडला आहे। 22 जुलै रोजी दीपक आणि त्याचा मोठा भाऊ विकास हे ओढ्यातील शेतीपंपाची मोटार बाहेर काढण्यासाठी गेले होते। मोटार बाहेर हाडल्यानंतर दीपकने कपडे, चप्पल आणि मोबाईल काठावर ठेवून अंघोळीसाठी पाण्यात प्रवेश केला, मात्र तो पुन्हा बाहेरच आला नाही। यानंतर भावाने आणि नातेवाईकांनी तातडीने शोध सुरू केला। घोडेगाव पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर मुसळधार पाऊस, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि घोड नदीला आलेल्या पुरामुळे शोध मोहीम अत्यंत कठीण ठरली। आंबेगाव आपत्ती व्यवस्थापन पथक, निसर्ग साहस संस्थेचे कार्यकर्ते, घोडेगाव पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी सलग 8 दिवस अथक शोधकार्य सुरू ठेवले। स्पीड बोटच्या सहाय्याने धरण परिसरातही शोध घेण्यात आला। अखेर 30 जुलै रोजी दिगस धरण परिसरातील झुडपांमध्ये एक मृतदेह आढळून आला। पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर तो बेपत्ता दीपक सुरेश खाडे याचाच असल्याचे स्पष्ट झाले। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास घोडेगाव पोलीस करीत आहेत। 8 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दीपकचा मृतदेह सापडल्याने पिंपरीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। शिवनेरी माझासाठी संकेत अस्वार, आंबेगाव।